रसिक श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM आणि तुम्ही आहात RJ आस्थासोबत. समाजरत्नांची ओळख करून देण्यासाठी सुरू केलेल्या नव्या कोऱ्या करकरीत कार्यक्रमात ज्याचे नाव आहे छुपे रुस्तम माइंडसे मनामनातली. मी RJ आस्था तुमच्यासाठी घेऊन आली आहे आजच्या कार्यक्रमातील पुढील छुपे रुस्तम, जे आहेत ॲडव्होकेट, रेडिओ जॉकी, समाजरत्न कैलास नाईक. चला तर ऐकूया त्यांची माहिती. आपले पूर्ण नाव ॲडव्होकेट कैलास महारुद्र नाईक असे आहे. आपण मोहोळ, जिल्हा सोलापूर येथे स्थायिक आहात. आपण रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM RJ कैलास या नावाने ओळखले जातात. आपला व्यवसाय वकिली आहे. आपले शिक्षण BSL LLB इतके झालेले आहे. 1998 पासून सोलापूर सेशन्स कोर्ट व मोहोळ येथील दिवाणी व फौजदारी क्षेत्रात वकिली हा व्यवसाय आपण करत आहात. 1992 पासून आपण कथा, कविता लेखन दयानंद महाविद्यालय सोलापूर येथे विधिगंध नावाने साहित्याचे भित्तिपत्रक 1993 आपण सुरू केले. फक्त तुझ्यासाठी, तू आणि मी हे दोन्ही चारोळी संग्रह, विहार नावाचे प्रातिनिधिक कविता संग्रह, श्वास तू माझा या नावाने कविता व चारोळीचा व्हिडिओ आणि ऑडिओ अल्बम, वृत्तपत्र, कविता लेखन व आकाशवाणीवरून कविता वाचन, ॲमेझॉन किंडले या वेबसाईटवर श्वास तू माझा या नावाने चारोळी संग्रह उपलब्ध आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बडोदा, गुजरात येथे व उस्मानाबाद येथे निमंत्रित कवी म्हणून कविकट्ट्यावर कविता सादरीकरण आपण केले आहे. जळगाव येथील अखिल भारतीय OBC साहित्य संमेलनात निमंत्रित कवी म्हणून कविता सादरीकरण देखील आपण केले आहे. तसेच व्हॉट्सअपचे अनेक ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, शेअरचॅट, नोझोटो या पेजवर, यूट्यूबवर कोर्ट कचेरी नावाचे कायद्याचे ध्यान देणारे आपले चॅनल आहे. RJ कैलास कवितांचा यूट्यूब चॅनल देखील आहे. 4 फेसबुक पेज कविता, चारोळी व कथालेखन यासाठी आहेत. प्रतिलिपी या सोशल मीडियावरील देश-विदेशात प्रसिद्ध असलेल्या पेजवर 2018 सालातील हजारो लेखकांनी व कवींनी लिहिलेल्या टॉप लेखकांच्या यादीत 10वा क्रमांक आपल्याला प्राप्त आहे. सध्या प्रतिलिपी पेजवर 1,96,484च्या जवळपास वाचक आहेत व 2,412च्या जवळपास आपले फॉलोअर्स देखील आहेत. प्रतिलिपी राज्यभाषा महोत्सव 2020चे अध्यक्ष, लेखक, परीक्षक आपण राहिले आहात. विविध सोशल मीडियावर श्वास तू माझा या नावाने लिहिलेल्या साहित्यास हजारो फॉलोअर्स व लाखो वाचक आहेत. अनेक ठिकाणी प्रेरणादायी व्याख्याने आपण दिली आहेत व मोटिवेशनल स्पीकर देखील आपण आहात. जायंट्स ग्रुप इंटरनॅशनल तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूरचे माजी अध्यक्ष आपण आहात. मोहोळ वकील संघटनेचे माजी अध्यक्ष देखील आपण आहात. 1992 पासून कार्यरत शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक व कायदा क्षेत्रात सक्रियपणे आपण कार्य करत आहात. सध्या रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM यावर 4 वर्षे पूर्ण करून 5व्या वर्षी पदार्पण केलेल्या हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळीचा दर रविवारी दुपारी 2 ते 3:30 वाजता असणाऱ्या कविता शोचा रेडिओ जॉकी या कार्यक्रमाशी संपूर्ण महाराष्ट्रातून तसेच भारतातील 10 राज्यातून व 10 ते 12 विदेशातून श्रोते व साहित्यिक जोडले गेलेले आहेत. श्री सिद्धरामेश्वर मानव विकास प्रतिष्ठान सोलापूर यांच्यामार्फत शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी दिला जाणारा शहीद अशोक कामटे पुरस्कार आपल्याला प्राप्त आहे. रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM तर्फे लोकप्रिय रेडिओ जॉकी पुरस्कार देखील आपल्याला प्राप्त आहे. अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग आपण नोंदविला आहे. युवा जागृती मंच या मंचाच्या विविध उपक्रमामध्ये आपला सक्रिय सहभाग आहे. गेल्या अनेक वर्षांपासून स्वतःचे व कुटुंबातील सर्वांचे वाढदिवस वेगवेगळ्या वसतिगृहांमध्ये, अनाथ आश्रमामध्ये साजरे करून अन्नदान, वस्त्रदान व इतर सामाजिक उपक्रम आपण राबविले आहेत. कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी आपला मदतीचा हात होता. साहित्य संपदा फेसबुक पेजवर विश्वविक्रमी कविता वाचन कार्यक्रमामध्ये मॉडरेटर म्हणून आपला सक्रिय सहभाग आहे. कोर्ट कचेरी या कायद्याविषयी यूट्यूब चॅनलवर, कोर्ट कचेरी ऑफिशियल या इंस्टाग्राम पेजवर मोफत कायद्याविषयी मार्गदर्शन आपण देत असता.
श्रोतेहो, आता ऐकून घेऊया आपण कैलास सरांच्या आदर्शांबद्दल. आपले आदर्श आपले आई वडील आहेत, कारण आपण आई वडिलांसोबत राहता असे आपण सांगता. आता ऐकूयात मान्यवरांनी आपल्याबद्दल दिलेल्या मतांबद्दल. क्रिकेटर ते साहित्यिक व्हाया वकील कैलास नाईक यांचा प्रवास थक्क करणारा आहे. ते माझे मित्र आहे, त्याचा मला अभिमान आहे. प्राध्यापक चंद्रकांत देवकाते, मोहोळ, जिल्हा सोलापूर, प्रतिनिधी दैनिक सकाळ असे सांगतात. कैलास नाईक साहेब म्हणजे माझ्या आयुष्यातील योग्य व नवीन दिशा देणारे व्यक्तिमत्व, तसेच मानवता जपणारे आहेत. ॲडव्होकेट आकाश कापुरे, मुक्काम काळेगाव, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर येथून सांगतात. ॲडव्होकेट कैलास महारुद्र नाईक एक संवेदनशील मनाचा कवी, अतिशय सृजनशील व्यक्तिमत्व आहेत. कोणत्याही शब्दावर कविता अथवा चारोळी करायची म्हटलं तर क्षणाचाही विलंब न लावता ते लगेच चारोळी तयार करतात. अशा थोर कवीमध्ये एक समाजसेवक पण लपलेला आहे, याचा प्रत्यय मला अनेक वेळा आला आहे. पंढरपूर येथील वृद्धाश्रमामध्ये दिवाळीच्या निमित्ताने त्यांच्याबरोबर अनेक वेळा लाडू वाटपासाठी जाण्याचा योग आला. त्यातून त्यांचे वृद्धांबद्दलची कळवळ दिसून आली. बऱ्याच वेळा दिवाळीचा फराळ मोहोळ येथील डोंबारी वस्तींमध्ये वाटपाचे काम त्यांनी केले आहे, असे ॲडव्होकेट पांडुरंग मच्छिंद माने, पोखरापूर, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर येथून सांगतात. होते हो, आता ऐकूया सरांनी तरुणांना व समाजाला दिलेल्या संदेशाबद्दल. आजकाल समाजामध्ये अतिशय नकारात्मकता पसरलेली आहे. प्रत्येक व्यक्ती हे आपल्यापाशी जे आहे त्याचा आनंद न घेता जे नाही त्याचे दुःख करत बसत आहे. आयुष्य हे खूप सुंदर आहे, पण ते क्षणभंगूर आहे. भूतकालाचा विचार करून कुडत बसण्यापेक्षा आणि भविष्यकालात आणखी जादा काही मिळवण्यासाठी आपण आजचा वर्तमान काळ वाया घालवत आहोत. त्यामुळे वर्तमान काळात जगा, क्षणाचा आनंद घ्या, प्रत्येक क्षणाला एक सुंदर करा आणि तुमच्या अस्तित्वाचा सुगंध अवतीभोवती दरवळला पाहिजे. प्रत्येक गोष्टीची दुसरी बाजू बघायला शिका आणि संकट, प्रॉब्लेम्स, टेन्शन हे फक्त तुम्हालाच आहेत असे कधी समजू नका. ते प्रत्येकालाच आहेत. त्यावर मात करून त्यातून सुखद अशी पळवाट काढून पुढे जायला शिका. प्रत्येक गोष्टीला सकारात्मक दृष्टीने पाहिलात तर आपण सकारात्मक बनतो आणि आपण घेतलेला प्रत्येक निर्णय हा बरोबर होत जातो. त्यासाठी आपण धन्यवादी असले पाहिजे, आशावादी असले पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःला आणि स्वतःमध्ये असलेल्या क्षमतेला ओळखलं पाहिजे. आनंदी राहा, जीवनाचा आनंद लुटा, असा मोलाचा संदेश आपण तरुणांना व समाजाला दिला आहे. आता आपण जाणून घेऊया आपल्या भविष्यातील योजनांबद्दल. स्वतःशी प्रामाणिक राहून आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं समाजासाठी करायचं. कोणाला सुख देऊ शकत असो किंवा नसो, कोणाला आपल्यामुळे आनंद मिळत असो किंवा नसो, परंतु इतरांना दुःख होऊ नये, आपल्या शब्दांमुळे कुणाचेही मन दुखवू नयेत, एवढी काळजी घेत आयुष्याचा पुढील प्रवास करायचा. जीवनाला सुंदर करण्यासाठी आपण आधी सकारात्मकतेने पाऊल पुढे टाकायचे. आपल्यापाशी जे ज्ञान आहे, जे साधने आहेत, त्याचा वापर उपयोग समाजासाठी कसा होईल यासाठी प्रयत्न करत राहायचे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुखापेक्षा समाधानी राहायचा भविष्यातील आपला प्लॅन आहे, असे आपण सांगता. आता आपण पाहूया सरांनी कोणाकोणाला मदत केली आहे. मदत करताना मी त्या व्यक्तीचा चेहरा बघत नाही, कारण आपण त्या व्यक्तीचा चेहरा बघितल्यानंतर त्या व्यक्तीला मदत घेताना कमीपणा वाटू शकतो. त्यामुळे आपण नजरेला नजर न देता नजर झुकवून मदत केली आहे. त्यामुळे नेमके असे कोणाला मदत केली आहे त्या व्यक्तीचा चेहरा आठवत नाही, पण केलेले कार्य तेवढे आपल्याला आठवते. आपल्यासारखे साहित्यिक व समाजासाठी अहोरात्र झटणारे तरीही प्रसिद्धीपासून दूर राहणारे आपण रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM दृष्टीने छुपे रुस्तम आहात. धन्यवाद. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमातील पुढील छुपे रुस्तम आहेत सामाजिक कार्यकर्ते समाजरत्न नागेश हुलवळे सर. आपले पूर्ण नाव प्राध्यापक नागेश सोपान हुलवळे. आपण जांभळे, तालुका अकोला, जिल्हा अहमदनगर येथून आहात. आपला हल्ली मुक्काम डोंबिवली येथील आहे. आपण इंग्रजी वाङ्मय यात MA BEd केलेले आहे. आपण सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहात. आता पाहूयात आपण कोणत्या सामाजिक संस्थांशी संलग्न आहात. परमहंस प्रकाशन संस्थेचे आपण राष्ट्रीय सदस्य आहात. वर्ल्ड विजन संस्था मुंबई याचे आपण संस्थापक अध्यक्ष आहात. आपण शैक्षणिक क्षेत्रात 2004 पासून कार्यरत आहात.
सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात आपण 2013पासून कार्य करत आहात. आता आपल्या कार्याचा सविस्तर परिचय देते. प्रकाशित साहित्याची यादी पुढीलप्रमाणे आहे. रेग्युलस 18 ऑक्टोबर विश्वविक्रमवीर साहित्यकार डॉक्टर मधुसूदन घाणेकर यांच्या जीवनावर आधारित ग्रंथसंपादन. पृथ्वी संघराज संविधान मराठी अनुवाद प्रकाशित. फ्रॉम क्लीनलीनेस टू प्रॉस्पॅरिटी हा इंग्रजी विनामूल्य अनुवाद प्रकाशित. आनंदाच्या लहरी हायकू काव्य संग्रह प्रकाशित. वृत्तपत्रांमध्ये इंग्रजी विषयावर विविध लेख प्रसिद्ध. मासिक वृत्तपत्रांमध्ये विविध वैचारिक, राष्ट्रीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक लेख प्रसिद्ध. क्रांतिगाथा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रकाशन समिती सदस्य. आठवणीच्या गावी काव्यसंग्रह प्रकाशित. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रतिनिधी काव्यसंग्रह प्रकाशित. वात्सल्यमूर्ती हा अप्रकाशित ग्रंथ आहे. व्याख्याने, शिबिर व कार्यशाळा याची यादी पुढीलप्रमाणे आहे. परीक्षेला आनंदाने समोर जाताना या एकदिवसीय कार्यशाळेची रात्रशाळा विद्यार्थ्यांसाठी मुंबईमध्ये नॅशनल लायब्ररी वांद्रा यांच्या समन्वयाने आयोजन आपण केलेले होते. पालकांसाठी इंग्रजी भाषा कार्यशाळा. इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाचे विविध संस्थांमार्फत मार्गदर्शन व्याख्याने आयोजित केली आहेत. कोरोना काळात सर्व महाराष्ट्रातील इयत्ता 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाचे मार्गदर्शन आपण दिलेत. तंबाखूमुक्त शाळा उपक्रमाअंतर्गत विनामूल्य व्याख्याने आपण दिली आहेत. प्राथमिक शिक्षकांसाठी इंग्रजी कार्यशाळा. महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना मुंबई 10वी-12वी मार्गदर्शन व्याख्यानमाला आयोजन. सा इंटरनॅशनलद्वारे पहिल्या आंतरराष्ट्रीय ऑनलाईन वाद परिषदेत सहनिमंत्रण. कविता ऑनलाईन कार्यशाळा आयोजन. स्वर्गीय कविवर्य सदानंद रेगे जन्मशताब्दी वर्षानिमित्त काव्यसंमेलनाचे आयोजन. श्रवणधारा काव्यसंमेलन 2023चे ओतूर येथे आयोजन. नीलपुष्प साहित्य मंडळ ठाणे सुमारे 30 वर्षे सातत्याने कार्यरत. ऑगस्ट 2023 काव्यसंध्याचे अध्यक्ष आपण राहिलात. आपल्या सामाजिक कार्याची यादी पुढीलप्रमाणे आहे. संस्थापक अध्यक्ष वर्ल्ड विजन संस्था मुंबई. माऊली पुरस्कार 2021 वितरण निमंत्रक. विश्वमहात्मा उपाधी वितरण निमंत्रक. सावित्रीबाई फुले रात्रशाळा कर्मयोगी राष्ट्रीय पुरस्कार 2022 आयोजक. पहिले सावित्रीबाई फुले रात्रशाळा राष्ट्रीय काव्यसंमेलन आयोजक निमंत्रक. इतर विशेष उपक्रमांची यादी पुढीलप्रमाणे आहे. इंग्रजी विषय शिक्षकांसाठी घेण्यात येणाऱ्या जिल्हा व राज्यस्तरीय परिसंवादामध्ये सहभाग. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सावित्रीबाई फुले रात्रशाळा साहित्य ऑनलाईन उपक्रमाअंतर्गत पूर्ण वर्षभर काव्यस्पर्धा. संपूर्ण विश्वभारत साहित्यिक सहभाग. मुलांसाठी निरूप स्पर्धा आयोजन. श्रोते हो, आता आपण वळूया सरांच्या पुरस्कारांकडे. सांस्कृतिक आणि साहित्यिक कार्यासाठी फ्रेंड्स आंतरराष्ट्रीय पुरस्कार. सन्मान डिजिटल युवाचा होरायझन आंतरराष्ट्रीय पुरस्कार. राष्ट्रीय आदर्श शिक्षक ब्रह्मध्यान पुरस्कार 2021. आंतरराष्ट्रीय राधाकृष्ण पुरस्कार 2021. आंतरराष्ट्रीय अनियतकालीन डहाळी पुरस्कार 2021. सावित्रीबाई फुले रात्रशाळा कर्मयोगी राष्ट्रीय पुरस्कार 2022. इंटरनॅशनल लिटरेचर अवॉर्ड. वर्ल्ड पार्लमेंट अवॉर्ड 2022. रोटरी क्लब ऑफ डोंबिवली इंटरनॅशनल एरियाचा वतीने रोटरी इंडिया साक्षरता मिशन अंतर्गत नेशन बिल्डर अवॉर्ड 2022. वर्ल्ड पार्लमेंटतर्फे पृथ्वी मराठी संविधानासाठी डॉक्टर ग्लेन टी मार्टिन यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय विश्वस्नेही अवॉर्ड 2022. डॉक्टर APJ अब्दुल कलाम वाचन प्रेरणा पुरस्कार 2023. मराठबोली संस्थेचा साहित्यभूषण पुरस्कार 2023 आपल्याला प्राप्त आहे. आता आपण आपल्या आदर्शांबद्दल जाणून घेऊया. आपले आई वडील, शिक्षक व आपण वाचलेली पुस्तके हे आपले आदर्श आहेत असे आपण सांगता. आपल्या विषयाचे गौरवोद्गार म्हणजे समाजातील प्रतिष्ठांनी व्यक्त केलेली मते आपण जाणून घेऊया. सामान्य कुटुंबात जन्म घेऊन प्राध्यापक होणारे एक असामान्य व्यक्तिमत्व म्हणजे नागेश हुलवळे होय. नागेश सर समाजाच्या प्रगतीसाठी सतत झटत असतात. ते अत्यंत दिलदार आहेत असे राजेश साबळे ज्येष्ठ कवी आणि कला शिक्षक सांगतात.
निरपेक्ष आणि निस्वार्थ वृत्तीने साहित्यसेवा करणारे सच्चे साहित्यसेवक म्हणजे नागेश हुलवळे सर आहेत. योगिता पालखे सुप्रसिद्ध निवेदिका आणि कवयित्री असे सांगतात. आपण समाजाला व तरुणांना काय संदेश द्याल? आपले आयुष्य अनमोल आहे. प्रत्येक क्षण अमूल्य आहे. स्वतः ध्येयनिष्ठ असले पाहिजे. स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रचंड परिश्रम योग्य दिशेने योग्य मार्गदर्शनाखाली केले पाहिजे असे आपण युवकांना संदेश देता. आपल्या भविष्यातील योजना जाणून घेऊया. फक्त रात्रशाळा शिक्षक असल्याने रात्रशाळा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत राहणे ही आपली भविष्यातील योजना आहे असे आपण सांगता. आतापर्यंत आपण कोणाकोणास मदत व सहाय्य केले आहे ते आपण बघून घेऊया. रात्रशाळा शिक्षक असल्याने सातत्यपूर्ण तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे. श्रीमती लक्ष्मीबाई गैरुशेठ हरदास प्राथमिक शाळा कल्याण येथे इंग्रजी विनामूल्य कार्यशाळा आपण घेतली आहे. साहित्यिक कार्यासाठी वर्ल्ड विजन टाइम्स हे अनियतकालिक सुरू करून साहित्यिकांना प्रसिद्धीसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येत आहे. आपल्यासारखे साहित्यिक मित्रांना मदत करणारे व समाजासाठी अहोरात्र झटणारे तरीही प्रसिद्धीपासून दूर राहणारे आपण रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM च्या दृष्टीने छुपे रुस्तम आहात. धन्यवाद.